केली असेल त्या मूर्तीला मूर्ती तरी का म्हणावं, खरं तर साक्षात विठ्ठलच आहे. धन्यवाद ज्योती, मी पुन्हा येतो तुझ्याकडे. आपण जाऊयात हरिभक्त परायण श्रीराम पुरोहित आपल्या बरोबर आहेत. पुरोहित, आपण ऐकतोय आमचे जे प्रतिनिधी आहेत ते तिथल्या भक्तांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि काय भाव आहे भक्तांचा तो उलगडून दाखवत आहेत. पुरोहितजी, एक मला इथे विचारायचं होतं की निर्गुण निराकार भक्ती करणं आणि देवाला त्या योगे समजून घेणं हे थोडंसं कठीण असतं आणि म्हणूनच खरं तर आपल्या संतांनी सगुण साकार रूपामध्ये कशी पूजा अर्चा करावी आणि कसं थेट त्याच्या चरणांशी जावं हे शिकवलं, ते खूप जास्त सोपं. निश्चितपणाने भगवद्गीतेतल्या एका श्लोकाचे मला संदर्भ लक्षात आला. आपण जो आता प्रश्न विचारला त्यावरून प्रत्यक्ष भगवंतांनी अर्जुनाला म्हणजे पार्थाला उपदेश करताना म्हटले, क्लेशोधिक तरस्तेषाम अव्यक्ता सक्त चेतसाम. जो अव्यक्त आहे, जो निर्गुण स्वरूपात आहे, जो निराकार आहे, तो परमेश्वर माझ्यासारख्या जडजीवाला आकळणंच कठीण आहे. दिसणं तर त्याहून कठीण आहे, परंतु समजणं, उमगणं आणि आकळणं हे त्याहूनही अधिक कठीण आहे. आणि म्हणून सगुण स्वरूपातला परमेश्वर हा आम्हाला त्यातल्या त्यात सोपा भक्तीचा एक माध्यम म्हणून उपयोगी पडतो. मला मुद्दामून आपल्याला उल्लेख करायचा आहे ज्ञानेश्वरीतल्या एका ओवीचा. माऊलींनी देखील भगवंतांनी जो आता श्लोकातनं भाव सांगितला त्याच्यावर इतकं सुरेख भाष्य केलंय. भवसिंधूचेनी माझे कवणासी धाक नुपजे तेथ जरी के माझे विहितीहन. माझे भक्त जरी असतील तरी या भवसागरातनं वाटचाल करत असताना त्यांच्या देखील मनामध्ये निश्चितपणाने भीतीची भावना व्यक्त होणार आहे. आणि म्हणून लगेचच भगवंत पुढे पार्थाला सांगतात, म्हणून गा पांडवा मूर्तींचा मेळावा करूनही त्यांच्या गावात धावतो आलो. मी मूर्तींचा मेळावा करून त्यांच्या गावी धावत आलोय, कारण मला माहिती आहे की भवसागरामध्ये जाणारे माझे जे भक्त आहेत त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण होऊ शकेल. आपण जो प्रश्न विचारलात की निर्गुण आणि निराकार अशा परमेश्वराला समजून घेणं, त्याची भक्ती करणं हे फार वरच्या दर्जाच्या भक्तीचं पुढचं एक ते पाऊल आहे. परंतु माझ्यासारख्या सांसारिक गृहस्थांनी, प्रापंचिक गृहस्थांनी प्रपंचात राहून जेव्हा भक्ती करायची तो निर्गुण निराकार परमेश्वर मला तरी कसा आकळेल. मग माझ्यासाठी सर्वात सोपा मार्ग भगवंतांनी ठेवलाय. संतांनी त्याचं पुढे आमच्या समोर उदात्तीकरण केलं आणि मग सगुण स्वरूपातला परमेश्वर मला जवळचा वाटायला लागला. म्हणून सावळे रूप हे जे भगवंताचं आहे ते देखील आमच्या मनामध्ये एक निश्चित प्रकारची मोहिनी घालणारं अशा स्वरूपाचं हे रूप आपल्याला पाहायला मिळतं. खरं. आणि पुरोहित, दुसरं म्हणजे आपल्याला माहिती आहे तुकोबांनीच म्हटलेलं आहे की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. म्हणजे नको तो मोक्ष, तू जिथे जिथे असशील तिथे तिथे आम्हाला जन्म घ्यायचा आहे, हा भाव देखील अत्यंत महत्वाचा. निश्चितपणाने. आणि आपण जो आता अभंग सांगितला त्याला जोडून मला आणखीन तुकाराम महाराजांचाच अभंग आठवला. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. हे मृत्यूलोकामध्ये गेल्यानंतर जे आम्हाला भगवंताचं सगुण स्वरूप आकळता येते, त्याची भक्ती करता येते. मला असं वाटतं तुकाराम महाराजांना देखील त्या भक्तीचं महत्त्व लक्षात आलं की स्वर्गीचे अमर मान्य आहे, काही पुण्य केल्यानंतर अशी भावना आहे आपल्या मनामध्ये, एक समजूत आहे, अशी एक श्रद्धा आहे सर्वांच्या मनामध्ये की तो पुण्य विशिष्ट दर्जाचं मिळालं की आपल्याला स्वर्गलोक प्राप्त होतो. पण तिथे भगवंत नाही प्राप्त होत. आणि तुकाराम महाराज म्हणतात तो जळो असला स्वर्ग जर कुठे मिळत असेल तर ते स्वर्गातले देव सुद्धा इच्छा अशी व्यक्त करतात की मला मृत्यूलोकात पुन्हा जन्म व्हायला पाहिजे. पुन्हा आपल्याला जोडून एक मुद्दामून तुकाराम महाराजांचा फक्त चरण सुरुवातीचा सांगतो की मान्य मी संसारामध्ये आलोय, आता मी या जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकलोय असं आम्हाला वाटतं. पण तुकाराम महाराज तरी देखील सांगतात की जन्माला आलायच ना, एकदा संसारामध्ये आलायच ना, आता एकच कर पहावे मुख विठोबाचे. आणि त्यामुळे संसारात आल्याशिवाय विठोबाचं मुख पाहता येणार नाही, त्याची भक्ती करता येणार नाही. त्यामुळे दुःख मानायचं नाही. मी मानवदेह धारण केलाय तर मला भगवंताचं दर्शन आता घेता आलं पाहिजे. म्हणून जे आपण म्हटलात की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, आम्हाला ही भक्ती करता येणार असेल, भगवंत तुझ्या जवळ असं येता येणार असेल तर आम्हाला गर्भवास सुद्धा चालेल, आम्हाला नको तो मोक्ष याच्यामध्ये. खरं खरं, अत्यंत महत्वाचा हा मुद्दा आहे. आणि समोर आपण दृश्य देखील बघतोय